मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला। आणि म्हणून आज मी सांगतो, महिला बचत गटाला आज आपण मोठ्या प्रमाणावर सक्षम करतोय। आणि म्हणून महिला बचत गट सक्षम झाला पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि या माता भगिनींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे। सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आले पाहिजे। मी जेव्हा औंढा नागनाथचं दर्शन घ्यायला गेलो, पत्रकारांनी मला विचारलं, मागच्या वेळेस मी आलो होतो, मला काल महाशिवरात्रीला गेलो, तिकडे विचारलं काय मागणं केलं, काय साकडं घातलं। मी म्हणालो काय साकडं घालणार, माझ्या या महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी सुखी झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे आणि त्याला चांगले दिवस आले पाहिजे, एवढीच मागणी मी करतो। माझ्या माता भगिनींच्या जीवनामध्ये, माझ्या तरुणांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, दुसरं मी काही परमेश्वराकडे मागत नाही। आणि म्हणून आज हा एकनाथ शिंदे जिकडे जातो तिकडे हजारो लोक तिकडे येतात आणि मोठ्या हसत मुखाने आशीर्वाद देतात। हीच माझी पुण्याई आहे, हीच माझी कामाची पोचपावती आहे, बाकी काही नको मला। आणि म्हणून आज घरात बसून या ठिकाणी उंटावरून शेळ्या हाकणारा हा एकनाथ शिंदे नाही, स्वतः बांधावर शेताच्या शेतात जाऊन त्याच्याशी संवाद साधणारा हा एकनाथ शिंदे आहे। महापुराला, पूर आला, इरशाळवाडीची दुर्घटना घडली, आपत्ती आली, संकट आलं महाराष्ट्रात, तर पोचणारा पहिला नंबर हा एकनाथ शिंदे आहे। सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणारा एकनाथ शिंदे आहे। फेसबुक लाईव्ह करून काम होतं का? फेस टू फेस काम करायला पाहिजे, जाऊन भेटलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, त्यांचे दुःख वेदना ऐकून घेतल्या पाहिजे। सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्यांसाठी आहे। हे कायदे कुणासाठी आहे? हे कायदे जनतेच्या हितासाठी असले पाहिजे। काम होणार नाही हे सांगायला अक्कल लागत नाही, पण न होणारं काम करायला पॉझिटिव्ह, सकारात्मक आपल्या त्याला प्रयत्न करावे लागतात, ते करणार हे सरकार आहे। आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो की गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आपण जे काम केलं, महिला सक्षमीकरण असेल, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आपण सुरू केलं, त्याच्यामध्ये 2 कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी आनंदाची बातमी सांगतो, त्या कामाचं कौतुक गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड त्याने आपल्याला अवॉर्ड दिले, आपल्या सरकारला। ही मोठी गोष्ट आहे। नमो रोजगार योजना आपण सुरू केली, महारोजगार सुरू केला आणि त्यामध्ये आपण जेव्हा उद्योग पळाले असा आरोप करणाऱ्या लोकांना मोठी चपराक आपण दिली। गेल्या वर्षी 1,37,000 कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आले, या वर्षी 3,73,000 कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आणले आपण। त्या उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब लावणारे लोक त्या काळात होते म्हणून उद्योगपती पळत होते। आज उद्योगपत्यांना सुरक्षित वाटतंय, त्यांना आपण रेड कार्पेट देतोय, त्यांना आपण सवलती देतोय, म्हणून रोजगाराच्या संध्या या ठिकाणी आपल्या तरुणांना उपलब्ध होणार आहे आणि त्यांनाही रोजगार मिळणार आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, एक एक पाऊल आपण पुढे जातोय, एक एक पाऊल आपण पुढे टाकतोय। अनेक योजना आहेत, त्या योजनांच्या बद्दल मी बोललो तर खूप याला वेळ लागेल। हिंगोलीचा विकास देखील आपण या ठिकाणी करतोय। अरे ते आपलं लिगो प्रकल्प जो आहे त्याला 2600 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली। हे जगभरामध्ये हिंगोलीचं नाव त्या प्रकल्पामुळे पोहोचणार आहे आणि म्हणून
हिंगोलीचा सिंचनाचा जो अनुशेष आहे तो भरून काढण्याचं काम देखील आपलं सरकार करेल। त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला बदल करावे लागतील, ते बदल घडवण्याचं काम आपण करू आणि हिंगोलीमध्ये आपण उद्योगाला उद्योग उभारणी करून रोजगार देण्याचंही काम आपलं सरकार करेल। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र त्याचं इथे प्रतिकृती केली आहे। हेमंत पाटील यांचं मी अभिनंदन करतो, त्याने अतिशय चांगल्या प्रकारचा पाठपुरावा केला आणि त्याला देखील आपण त्यावेळी 100 कोटी रुपये तात्काळ शासनाने दिले आणि जे लागतील तेही आपण देऊ। आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की या जिल्ह्यामध्ये अनेक योजना 40 वर्षापासून पूर्णा नदीवरचे बंधारे व्हावे यासाठी आंदोलनं झाली। आपण किती बंधारे बांधतोय हेमंत? 4 बंधारे आणि 17 कोटी। 4 बंधारे आपण त्याच्यावर बांधतोय आणि 17 त्याच्यामुळे 20,000 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे। 20,000 आणि त्याचबरोबर यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये देखील आपण नदीला कुठला कयादू ना नदी पाणी कालव्याद्वारे कयादू नदीला देखील जोडण्याची आपली मागणी आहे। त्या सर्वेक्षणासाठी देखील परवानगी दिली आहे। लवकरच हा प्रकल्प आपण हाती घेऊ। त्याचबरोबर पाण्यासाठी किमान 5 दशलक्ष घनमीटर असावा अशी अट आहे। त्यामुळे निम्न पातळी बंधाऱ्याचं केटीवेर बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी देखील आपला प्रयत्न आहे। तिथे 8,000 एकर जमीन सिंचनाखाली येईल। शिथिल करायची संतोष बांगरच्या मतदारसंघामध्ये। आणि त्याचबरोबर या ठिकाणी 50,000 एकरचं सिंचन पेनगंगा नदीवरील 7 बंधाऱ्यांना आपण मंजुरी दिली, त्याची वर्कआउट झाली आणि त्याला जवळपास 50,000 एकर जमीन सिंचनाखाली येईल। आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्याला हा हिंगोली जिल्हा ना उद्योग जिल्हा म्हणून याचं जे काही प्रसिद्ध झालं, त्याच्यामध्ये MIDC मध्ये पाणी पुरवठ्याची सोय नव्हती। आता त्याला आपण 763